महाराष्ट्र, जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आजचा जो पार्ट आहे तो आहे प्रतापगड वॉर पार्ट 3. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंटरनल डिस्प्यूट्स होते मोरेमध्ये. मग त्याला काही ताईसाहेब ज्या होत्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेल्या आणि मग ते सांगितलं की यू प्लीज सॉल्व दिस आउट. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी माणकाईने जो एक दत्तक पुत्र घेतला होता यशवंतराव, तर त्यांना तिकडचा चंद्रराव बनवले. आणि 1614 हे इकडं 1648ला आणि 1649ला तिकडनं तो अफजल खान म्हणजे आधी एकदा आला होता जावळीवरती, कारण ती गादी होती राईट आदिलशहाची आणि चंद्रराव मोरे होते ते त्यांचे मांडलिक. आता पार्ट 3मध्ये येते की चंद्रराव मोरे, मी तुम्हाला पार्ट 2मध्ये पण सांगितलं होतं की चंद्रराव मोरे आणि रेस्पेक्टेड छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये सुद्धा डिस्प्यूट सुरू झाले, जे की यशवंतराव मोरे ना, म्हणजे चंद्रराव यशवंतराव मोरे, तो चंद्रराव मोरे यांना ती गादी जी मिळाली ती रिस्पेक्टेड छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळाली होती हे ते विसरले आणि त्यांच्यामध्ये डिस्प्यूट्स सुरू झाले आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जावं लागले. त्याची छोटीशी बॅकग्राऊंड आहे. मी लेटर्सवरती येतो. आज लेटर्सचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मी बॅकग्राऊंड अशी की यशवंतराव मोरे हे सहज छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य करणं त्यांनी बंद केलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना नावं ठेवायला गेली. हा कोण मुलगा आहे, हा एक जागीरदार पोर आहे, हा कधीपासून राजा झाला, याला कोण राजा मानतो वगैरे, आणि याची कोणती सेना आहे, याचं काय आहे काय नाही, हे सगळं त्यांचं बोलणं तिकडे सुरू झालं. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती आलं आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला एक लेटर लिहिलं. कोणाला? यशवंतराव मोरे, चंद्रराव मोरेला. ते लेटर असं होतं. छत्रपती शिवाजी महाराज लेटर लिहितात यशवंतराव मोरेला. तुम्ही मुस्तफत राजे म्हणवता, राजे आम्ही, शिवशंभूंनी आम्हाला राज्य दिले. स्वतः राजे न म्हणवता आमचे नोकर होऊन आपला मूल खाऊन हमरात चाकरी करावी, नाहीतर बदफेल होऊन फंद कराल तर जावळी मारून कैद करून ठेवू. छत्रपती शिवाजी महाराजांनी लेटर लिहिलं पहिलं यशवंतराव मोरेला. यशवंतराव मोरेचा रिप्लाय आलेला आहे, ऐका. तुम्ही का राजे झाले? तुम्ही मुस्तफात राजे म्हणवता, राजे कोण मानतो? तुम्ही मुस्तफात राजे म्हणवता, राजे कोण मानतो? येता जावळी जाता गवली, पुढे एक माणूस जिवंत जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असेल तर उद्या यंतर आजच येणे. राजे आम्ही, आमचा राजा श्री महाबळेश्वर त्यांच्या कृपेने राज्य करतो. श्रीच्या कृपेने बादशहाने आम्हाला राज्य दिले. राजे खिताब, मोर्चेल, सिंहासन दिले. आम्ही दामदारी राज्य करतो. दामदारी म्हणजे पिढ्यानपिढ्या राज्य करतो. जावळीचे करतो. उपरास तुम्ही आणखी खोदखत कराल, म्हणजे आणखीन जर तुम्ही काय खोदखाड वगैरे कराल तर स्पष्ट समजून करणे. आणखीन वरकर मुलूक तुम्हास आहे. उपाय कराल तर अपायच होईल. यश ना येता अपयशी परत जाणे होईल. असं यशवंतराव मोरे छत्रपती शिवाजी महाराज येतात. आता छत्रपती शिवाजी महाराज परत एकदा त्यांना उत्तर देतात यशवंतराव महाराज. काय उत्तर दिले? जावळी खाली करून, राजे ना म्हणून, मोर्चेल दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येणे, हुजूरकडे चाकरी करणे, इतकियावर बदफेली कराल तर मारले जाल. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती सुंदर उत्तर दिलं आहे बघा, की जावळी खाली करून, राजे न म्हणून, मोर्चेल दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूरकडे चाकरी करणे, इतकियावर बदफैली कराल तर मारले जाल. बदफैल म्हणजे गद्दारी. मारले जाल. मोऱ्यांचं उत्तर केलं छत्रपती शिवाजी महाराजांना. काय उत्तर केलं? मोरे म्हणतात, दारुगोळा मौजूद आहे. मौजूद आहेचा दोन अर्थ आहेत. मौजूद आहे आणि खूप आहे. महजूद आहे. काही बेजबाबी खोटे घालून लिहिली, ती कशास लिहिली? असो थोर समर्थ असो. मोरांचं लास्ट जे आहे ते असं आहे की दारुगोळा महजूद आहे. महजूदाचे दोन अर्थ आहेत, म्हणजे एकातच दोन अर्थ आहेत. ते असं आहे की दारुगोळा खूप पण आहे, म्हणजे मजूद पण आहे आणि खूप आहे. पुढे ते लिहितात, काही बेजबाबी खोटे घालून लिहिली, ती कशास लिहिली? म्हणजे तुम्ही काही बेजबाबदार शब्द वापरून तुम्ही मला जी खतं पाठवली ती का पाठवली? नंतर ते म्हणतात, असो थोर समर्थ असो. थोर म्हणजे देव. असो थोर समर्थ असो.
असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे त्यांचे लेटर्स एक्सचेंज झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि मोऱ्यांचे. हा पार्ट खूप छोटा असणार आहे, कारण का मला लेटर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता शब्दानं शब्द जो आलाय तो कुठनं आला मी तुम्हाला सांगतो. जावळीची बखर, मोऱ्यांची बखर, मोऱ्यांची छोटी बखर असे त्या तिघांना एकच म्हणतात. सो मोऱ्यांची छोटी बखर असं त्याचं नाव आहे किंवा जावळीची बखर असं त्याचं नाव आहे. त्यात ह्याचा उल्लेख आलेला आहे आणि तो माझा संदर्भ आहे ज्यातनं मी तुम्हाला हे लेटर्स एक्सचेंज जे आहेत ते सांगितलेत. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील की मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये डिस्प्यूट्स होते, काय होतं, बट काय डिस्प्यूट्स काय होते हे तुम्हाला आता समजलं असेल. सो हा पार्ट एवढाच असणार आहे छोटासा. हा लेटरबद्दल पार्ट आहे. तो प्रतापगड वॉर 3 हा मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे चंद्रराव मोरे म्हणजे यशवंतराव मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यामध्ये लेटर एक्सचेंज काय काय झाले ते ह्याच्यामध्ये आहेत. ह्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं डोकं फिरलं आणि त्यांनी अटॅक केलेला आहे. ते 2 घाटांनी खाली उतरले. तो पार्ट 4 मध्ये येईल. मला हा पार्ट छोटासा ठेवायचा आहे बिकॉज कुठेही मला कन्फ्युजन नको आहे. हे लेटर्स काय हे तुमच्यासमोर आलेले लेटर्स लोकांना जनरली हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की लेटर्समध्ये कोण काय बोललो काय नाही बोललं हे लोकांना वाचायला वेळ नसतो. बिकॉज आजकाल लाईफ खूप फास्ट झालेलं आहे आणि असं बोलू नये बट लोकांकडे खरंच वाचायला वेळ नसतो. इट इज लाईक दॅट. सो म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की लेटर्समध्ये सुद्धा काय काय बोलणं झालं होतं रेस्पेक्ट टू छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे म्हणजे यशवंतराव मोरे यांचं. तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागेल की 1648ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेल्पनी माणकाईंनी तिचा दत्तक पुत्र तिकडचा चंद्रराव बनवला. 1649ला अटॅक करायला अफजल खानला आदिलशहानी पाठवलं, कारण का चंद्रराव मोऱ्यांची गादी ही ॲक्च्युली आदिलशहाची मांडलिक होती. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा आमच्या इंटरफरन्सशिवाय हे कोण ह्यांनी शिवाजी महाराजांकडे जाऊन असं का केलं, म्हणून तो आला. आणि आता हे जे होतंय हे जवळजवळ अंदाजे 1655 ते 1656च्या गोष्टी आहेत. जावळीचं युद्ध काय आहे अजून आपण प्रतापगड अफजल खान तर पुढली गोष्ट आहे. आता नेक्स्ट पार्ट येईल तुम्हाला प्रतापगड वॉर पार्ट 4 येईल. याच्यामध्ये त्यात एक छोटासा पार्ट आहे जावळीचं युद्ध, जावळी हस्तगत आपल्याला म्हणता येईल त्यावरती असेल. शिवाजी महाराजांकडून कोण कोण लढले, त्यांच्याकडून कोण कोण लढले. तो पार्ट थोडासा मोठा आणि विस्तारित असेल बिकॉज तिकडे आपल्याला खूप मोठी गोष्ट मिळाली आहे, जिकडे आपण खूप चांगला दुर्ग बांधला आहे. मी आता काही आउट करणार नाही पण तुम्हाला ते समजेल. एनिवेज हा पार्ट मी इकडेच संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.